या माणसाने जर फणस खाल्ला नसता तर आज भारतातल्या ट्रेनमध्ये टॉयलेटच नसतं. हो, हे खरं आहे. विचार करा, तुम्ही रेल्वेने प्रवास करताय, तुम्हाला जोरात संडासला लागले, पण पूर्ण ट्रेनमध्ये एकही टॉयलेट नाहीये. काय अवस्था होईल तुमची. ब्रिटिशांनी तब्बल 50 वर्षांहून जास्त काळ सर्वसामान्य भारतीयांची अशीच हालत केली होती. 1853 मध्ये भारतात पहिली पॅसेंजर ट्रेन धावली, पण तुम्हाला ऐकून शॉक बसेल की पुढची 56 वर्ष सामान्य जनतेच्या लोअर क्लास डब्यांमध्ये टॉयलेटची कोणतीही सोय नव्हती. लोकांना नेचर कॉल आला तर त्यासाठी ट्रेन एखाद्या स्टेशनवर थांबायची वाट बघायला लागायची. आणि जर ट्रेन मध्ये असाल तर आलेली कळ पोटात मारण्याशिवाय दुसरा पर्यायच नव्हता. पण 1909 मध्ये एक असा किस्सा घडला ज्याने ब्रिटिश गव्हर्नमेंटला पार हलवून टाकलं, आणि याला कारणीभूत ठरला एक फणस. अखिल चंद्र सेन नावाचे एक बंगाली गृहस्थ पॅसेंजर ट्रेनने प्रवास करत होते. प्रवासाला निघण्यापूर्वी त्यांनी दाबून फणस खाल्ला होता, पण काही वेळातच अखिल बाबूंच्या पोटात भयंकर गडबड सुरू झाली. गॅसमुळे पोट फुगलं आणि परिस्थिती हाताबाहेर गेली. नशीब चांगलं होतं म्हणून ट्रेन अहमदपूर स्टेशनवर थांबली. अखिल बाबू डायरेक्ट स्टेशनच्या टॉयलेटकडे पळाले. आता ते आतमध्ये जाऊन थोडे रिलॅक्स होणार, एवढ्यात बाहेरून ट्रेनच्या गार्डने ट्रेन सुटण्याची शिट्टी वाजवली. ट्रेन सुटते हे बघून अखिल बाबू एका हातात पाण्याचा लोटा आणि दुसऱ्या हातात आपला धोतर सावरत जोरात प्लॅटफॉर्मवर पळू लागले. पण घाईघाईत त्यांचा पाय अडखळला आणि ते प्लॅटफॉर्मवर धपकन पडले. हातातला लोटा उडाला, धोतर सुटलं आणि प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या सगळ्या महिला आणि पुरुषांसमोर त्यांच्या इज्जतीचा अक्षरशः फालुदा झाला. त्यांची ट्रेन तर चुकलीच, पण या इन्सल्टमुळे अखिल बाबू खूप रागावले. त्यांनी डायरेक्ट साहिबगंजच्या ब्रिटिश रेल्वे ऑफिसरला पत्र लिहिलं. त्यांच्या त्या तुटक्या फुटक्या इंग्रजी पत्राचा सोप्या भाषेत असा अर्थ होता की माझं पोट फाडसामुळे फुगलं होतं. मी टॉयलेटला गेलो तर तुमच्या मूर्ख गार्डने ट्रेन सुरू केली. मी पळताना पडलो आणि माझी सगळी इज्जत लोकांसमोर गेली. जर माणसाला संडासला जायचं असेल तर तुमचा गार्ड 5 मिनिटं थांबू शकत नाही का? त्या रेल्वे गार्डला मोठा फाईन मारा, नाहीतर मी ही बातमी डायरेक्ट न्यूजपेपरमध्ये छापेन. या एका धमकीमुळे ब्रिटिश सरकार घाबरलं. त्यांनी तात्काळ नियम काढला की 100 मैलापेक्षा जास्त धावणाऱ्या प्रत्येक ट्रेनच्या सामान्य डब्यातही टॉयलेट असणं कंपल्सरी असेल. अखिल बाबू सेनचं हे हिस्टॉरिकल लेटर आजही दिल्लीच्या नॅशनल रेल म्युझियम मध्ये प्रूफ म्हणून जपून ठेवलंय. आज आपण जे ट्रेन मध्ये आरामात टॉयलेट वापरतो ना, त्यामागे या एका फणसाचा आणि या माणसाच्या इज्जतीचा इतिहास आहे. तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा, आणि अशाच माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. साला इथं सरकारच्या विरोधात थोडी व्हिडिओ जरी बनवली, डायरेक्ट अकाउंटच बॅन करतात.